प्रियाला प्रीत कळेना. देवा, आमच्या बाळाला भरपूर आशीर्वाद दे, सुखरूप असू देते. आणि हो, अभिला त्याच्या प्रत्येक कामात यश मिळू दे. त्याला नेहमी असंच आनंदी राहू दे. त्याची सगळी स्वप्न पूर्ण कर देवा. बाकी काही मागणं नाही माझं. देवा, तू माझं एक स्वप्न तर पूर्ण केलंयस. आता फक्त अजून एक स्वप्न पूर्ण कर. माझ्या बाळाला या जगामध्ये सुखरूपपणे येऊ दे आणि माझ्या शमिकाला पण उदंड आयुष्य दे. ते काय झालं? नाही, काही नाही. अगं मग तू इथे अशी का बसली? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. अगं एक मिनिट. अगं हात काढ, एक मिनिट. अरे काय करतोस चंदू? तू शांत बसशील का थोडं? एक मिनिट. हा, ठीक आहे. हे काय? पापणी, तुला माहित नाही? आता डोळे झाक आणि एक तुझ्या मनातली उत्तम अशी विश माग. खरंच? अगं माग, तू मागून तर बघ. हा, डॉक्टरकडे जाऊन आलो. हा शमिकाचा पहिला हेल्थ चेकअपचा रिपोर्ट. सगळं नॉर्मल आहे. आणि हे बघ, आता या रिपोर्टमध्ये ऑलमोस्ट सगळंच असतं. हिमोग्लोबिन किती, अमुकचं प्रमाण किती. अगो बाई, यात तर सगळंच दिलंय. अरे अरे, आशूचे मिस्ड कॉल्स. एवढे फोन केले हिने, माझं लक्षच नाही. अगं आशुदी. अगं शमी, आज ना घरी एक माणूस आलेला आणि तो मॉमला धमकी देत होता. म्हणत होता की जर त्याचे पैसे परत नाही मिळाले तर तो मॉमला सोडणार नाही. मला वाटतंय मॉम काहीतरी अडचणीत आहे. तिचा जीव धोक्यात आहे. काय? हो. हॅलो. काय मॅडम, पैसे घेऊन रेडी आहात ना? नाही म्हटलं, 5 वाजायला थोडाच वेळ शिल्लक आहे. ह्या वेळेला जर का चालाकी केलात ना तुम्ही, मी डायरेक्ट तिकडे येईन आणि तिकडे आल्यावर कोणाचं पण ऐकणार नाही आपण. तुमचा गेमच खल्लास करून टाकेन. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळी अकाउंट डिटेल्स मागवलेली. आपल्या अकाउंटंटच्या म्हणण्याप्रमाणे यावर्षीची आपली ग्रोथ चांगली आहे. ओके. जय, आशू, तू इथे जरा बाहेर थांब. आम्ही इथं खूप महत्वाचं बोलतोय. जय, जय, काय मॅनर्स आहेत हे? माझ्याच ऑफिसमध्ये, माझ्याच केबिन मध्ये माझी परमिशन न घेता आतमध्ये येते आणि मला मॅनर्स विषयी सांगते. जय, काय बोलतोस तू हे? अशू, तुला एक प्रामाणिकपणे सांगू, मला ना आता असं होतंय कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तुझ्याशी लग्न केलं. तयार आहेस ना? हो, तयार. काही प्रॉब्लेम नाही. तुझ्या अँकर लिंक्स तयार आहेत? मग मला जाम टेन्शन आलं. तू पटकन तुझ्या तयारीला जा. ते माईक वगैरे चेक करून घे रे. हा शमिका. हॅलो हॅलो अभि, कुठे आहेस तू? आणि तिकडे काय चाललंय सांग ना मला. तुझा काही फोनच नाही आला. हे बघ, मी आता संध्या आंटींच्या मागे आहे. त्यांना फॉलोच करतोय. आता काही जास्त बोलता येणार नाही. मी तुला भेटल्यानंतर सांगतो. ओके, बाय. हॅलो